तो स्मृतीवरती प्रेम करतो का स्मृतीच्या पैशावरती प्रेम करतो? तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना देखील तो परत स्त्रीला कसा बोलू शकतो? याचे स्क्रीनशॉट व्हायरल होतात आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे तो बोलतो, अक्षरशः धक्कादायक आहे मित्रांनो. मित्रांनो, या स्क्रीनशॉटची आम्ही पुष्टी करत नाही, तरी देखील हे स्क्रीनशॉट पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ते स्मृती मंदनाचं जे लग्न कॅन्सल झालेलं आहे, त्याच्या मागचं खरं कारण काय आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. कारण तर असं दिलं होतं, की स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाली, त्यांना हार्ट अटॅक आला. त्यामुळं हे लग्न पुढे ढकलण्यात आलेलं आहे. त्यांची जी मॅनेजमेंट टीम आहे, जे लग्नाचा इव्हेंट करत आहेत, त्यांनी हे पुष्टी केली होती, की थोडं आम्ही पुढे ढकलू. परंतु मित्रांनो, आता पाहिलं तर अक्षरशः या प्रकारचे चॅट्स बाहेर यायला लागलेत. मित्रांनो, पलाश मुच्छल जो एक म्युझिक डायरेक्टर आहे, तो पण फेमस एक सेलिब्रिटी आहे. त्याचा विवाह होता स्मृती मंदानाशी. स्मृती मंदाना जी आपली सांगलीची आहे, महाराष्ट्राची आहे, भारताची व्हाईस कॅप्टन आहे मित्रांनो आणि आत्ताच तिने वर्ल्ड कप जिंकून आलेली आहे आपल्या देशासाठी. आणि अक्षरशः बघितलं तर मित्रांनो, या पलाश मुच्छलचे असे चार्ट्स व्हायरल झालेले आहेत, एवढे धक्कादायक चार्ट्स व्हायरल झालेले आहेत, की त्याच्यामध्ये तो बोलतोय, की आपण स्विमिंगला भेटू, सोबत स्विमिंग करू, यांसारख्या गोष्टी परस्त्रीला बोलतोय आणि अक्षरशः स्मृती मंदाना त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघं पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते मित्रांनो. तरी देखील हा पलाश त्या स्त्रीला बोलत आहे. त्याच्यामध्ये 5 वाजता भेटूया, आपण दोघं स्विमिंग करूया, यांसारखे चॅट्स व्हायरल झालेले आहेत मित्रांनो आणि हे चॅट्स त्याच महिलेने केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, ह्याच्यामध्ये ती महिला स्वतःहून विचारते, "तू स्मृतीसोबत लॉयल आहेस का?" त्यावरती हा पलाश उत्तर द्यायला टाळत आहे. मित्रांनो, या पलाशने अक्षरशः स्मृतीला ग्राउंडवरती नेऊन प्रपोज केला. तिला अक्षरशः एवढं प्रेम दाखवलं, व्हिडिओ टाकले, पूर्ण समाजामध्ये दाखवून दिलं, की मी स्मृतीवरती खूप प्रेम करतोय. आणि मित्रांनो, आता जर पाहिलं स्मृतीने तिच्या लग्नाच्या सगळ्या पोस्ट डिलीट केलेल्या आहेत Instagram, Facebook यांसारख्या अकाउंटवरनं. कुठेतरी पाणी मुरतंय का मित्रांनो, हे पण पाहिलं पाहिजे. कारण मित्रांनो, इमिडिएटली आपल्या लग्नाची पोस्ट डिलीट करणं, जी तयारी चालू होती, जे हळदीचे फोटो होते, सगळे डिलीट करून टाकलेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला हे बघायचं आहे, की याच्यामध्ये काय होतंय नेमकं? कारण मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं, गोल्ड डिगर फक्त पोरीच नसतात आणि गोल्ड डिगर पोरं पण असतात. हे ह्याच्यावरनं स्पष्ट होऊ शकतं मित्रांनो, जर पलाश ह्याच्यामध्ये दोषी आढळला तर. हालाकी आपण या स्क्रीनशॉटची पुष्टी करत नाही, परंतु हे स्क्रीनशॉट खरे निघाले आणि या सगळ्या गोष्टी जर खऱ्या झाल्या, तर अक्षरशः पुढे जाऊन काय होईल ते तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो.